नमस्कार मित्रांनो, मी चाललो आहे आज गावी। आता मी मानकोलीवरून आमचे लोधाच्या बसमधून चाललो आहे ठाणा स्टेशनला। आज मुंबई नाशिक हायवेला एवढी ट्रॅफिक नव्हती आणि त्याच्यामुळे मी टाईमवरती पोहोचेन स्टेशनला। सकाळपासून ऊन होतं पण आता थोडं पावसाचं वातावरण वाटते। 3:30ची ट्रेन आहे माझी, मत्स्यगंधा एक्सप्रेस, तर ती पकडून मी रत्नागिरीला उतरेन। मित्रांनो, आता ठाण्यामध्ये सर्वत्र नवरात्रीची तयारी चालू आहे। सगळीकडे मंडप घालणे आणि डेकोरेशन या सर्वाची तयारी चालू झालेली दिसून येते। फायनली मी 3च्या दरम्यान ठाणा स्टेशनला येऊन पोचलो। तर ट्रेनसाठी काही गर्दी वगैरे नव्हती। साडेतीन वाजता आमची ट्रेन ठाणा स्टेशनला आली। त्यानंतर थोडीशी गर्दी वाटत होती ठाणा स्टेशनला, पण ट्रेन टायमिंगमध्ये होती। मित्रांनो, माझी सीट अप्पर बर्थची होती, त्याच्यामुळे वरती जाऊन बसलो मी। नमस्कार मित्रांनो, मी आता ट्रेनमध्ये आलेलो आहे आणि आता मला वाटते बहुतेक 9, 9:15 वाजेपर्यंत ट्रेन पोहोचेल रत्नागिरीला। तर त्याच्यानंतर मी मावशीच्या घरी जाणार आहे। तर भेटू पुन्हा रत्नागिरी स्टेशनला। स्टेशनच्या इथे येऊन पोहोचलो आता आम्ही। तर दिवा स्टेशन ठाण्यावरून डायरेक्ट दिवा, पण दिवाला ट्रेन थांबत नाही, तर पुढे जाऊ। आता मी विन्हेरे स्टेशनच्या इथे क्रॉसिंगसाठी थांबलेली आहे ट्रेन। तर मी इथे बाहेर येऊन थोडासा फिरत होतो। मित्रांनो, पाऊस देखील खूप आहे आणि रवडी रोडच्या इथे क्रॉसिंगसाठी पुन्हा एकदा थांबलेली आहे ट्रेन आणि ऑलमोस्ट 1 तास लेट चाललेली आहे। तर तुम्ही येत असाल तर तसं प्लॅन करून या। फायनली 11 वाजता मी मित्रांनो रत्नागिरी स्टेशनला पोचलो। ट्रेन खूपच लेट होती, जवळजवळ 1.5 तास ट्रेन लेट होती। मित्रांनो, रेनोव्हेशन नंतर रत्नागिरी स्टेशन खूप सुंदर वाटतं। सगळे वेगवेगळे पोस्टर्स आणि सुंदर असं रत्नागिरी स्टेशन बनवलेलं आहे आता। फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे मी रत्नागिरी स्टेशनला। माझ्या पाठीमागे रत्नागिरी स्टेशन बघू शकता। तर 1.5 तास ट्रेन लेट होती आणि माझे काका मला न्यायला आलेले आहेत। इथे आमचे काका मला न्यायला आलेले आहेत। तर मित्रांनो, आम्ही निघालो आता नाचण्याच्या इकडे। मला वाटलं मल्हार पण येईल, झोपला की
मी आलो आहे आता मावशीच्या घरी आणि आमचा मल्हार आज झोपलेला आहे. माझी वाट बघून खूप लेट झाली होती ट्रेनला. मल्हार झोपलेला आहे वाट बघून. तो सकाळी शाळेत जाईल.